550 किलोमीटर आत्तापर्यंत चालवली, बिलकुल दमलो नाही. पण हे 15 किलोमीटर गाडी चालवली आहे ना, जाम दमलो आहे. अजून 25 किलोमीटर राहिलेले आहेत, कधी संपल असं झालेलं आहे. आणि हा जो रोड आहे अंधारात, इतका म्हणजे भीतीदायक रोड आहे, जाम हॉन्टेड रोड वाटतो आहे. त्यामुळे मी जास्त मागं पण राहत नाही, आमच्या ग्रुपबरोबरच चाललेलो आहे. कधी हा रोड संपल असं झालेलं आहे. बाप रे. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एका जबरदस्त शानदार भन्नाट व्हिडिओमध्ये. मी एका राईडला चाललेलो आहे. साधारण इथनं 700 किलोमीटर राईड आहे माझी. कर्नाटकला मी चाललेलो आहे माझ्या एका फ्रेंडसोबत. ही माझी बाईक आहे, टँक बॅग लागलेली आहे, टेल बॅग लागलेली आहे आणि आपली अपाची RTR 200. आणि आपल्याबरोबर जो पार्टनर आहे ही त्याची बाईक आहे. बाईक बघून तुम्हाला अंदाजा आलाच असेल कोण आहे. आणि आत्ता आम्ही भेटलेलो आहे वाकड ब्रिजच्या इथे. वाकड ब्रिजच्या इथे सकाळी साधारण आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि सकाळी इथे 5:30-6ला इथनं निघायचा प्लॅन होता, पण तो प्लॅन थोडा पुढे मागे झालेला आहे कारण पाऊस खूप जोरात येतो. फायनली वाकड हायवे सोडलेला आहे आणि आत्ता आमची राईड चालू झालेली आहे. मी ट्रिप करायचं विसरलेलो तर ट्रिप इथूनच केलं आहे. साधारण एक 20 किलोमीटर चालवलं असेल. मी कुठे चाललो हे सांगायचं आय थिंक तुम्हाला विसरलो. तर मी चाललेलो आहे कर्नाटकला. इथून साधारण 680-700 किलोमीटर आहे. आणि मला कर्नाटक राईडबद्दल मला स्वतःला काल 5:30 वाजता कळालं आहे, कारण श्री माझा जो फ्रेंड आहे त्याने मला काल व्हॉट्सअप केला की आम्ही कर्नाटक राईडला चाललो आहे, जॉईन होणार का वगैरे वगैरे. तर अचानक मी म्हटलं ठीक आहे, माझ्या सरांना विचारतो, सर काय म्हणतात, मग पुढचं सांगतो. तर मला मग सरांकडून मला कन्फर्मेशन मिळालं, ओके यू कॅन गो. आणि त्यानंतर बॅग पॅक वगैरे सर्व अचानक तयार करण्यात फक्त रात्री मी अर्धा तासाची झोप घेतलेली आहे आणि तेवढ्या अर्ध्या तासाच्या झोपेवर मी आता निघालेलो आहे. फ्यूल भरलं आहे इथे. आत्ता 1000 रुपयाचा पेट्रोल टाकला आहे आणि समोर बघा धुकं, सर्व धुकं आहे. तर पुढे पण बहुतेक पाऊस लागेल. ॲव्हरेज स्पीड आमचं खूप कमी आहे कारण बॅग ती बांधायला थांबलेलो. त्यानंतर दुसरी गोष्ट पेट्रोल भरायला थांबलो, तिथे भरपूर वेळ थांबलो, त्यामुळे थोडं आमचं स्पीड कमी झालेला आहे. खंबटकी घाटे थांबलेलो आणि इथे ड्रोन शॉट उडवला, तुम्हाला तो फुटेज देखील दाखवेल. आणि मी कोणाबरोबर आहे तुम्हाला दाखवतो. हाय गाईज, श्री बरोबर आहे. ॲक्च्युली श्रीने मला काल 5:30 वाजता सांगितलं उद्या येणार का. आणि असं तसं नाही की एका दिवसाची राईड आहे, हां, आठवड्याभराची राईड आहे आपलं. एका आठवड्यापेक्षा जास्त राईड आहे आणि एकदम फास्टमध्ये पॅकिंग वगैरे सर्व प्रिपरेशन्स करावे लागलेत. काल रात्री घरी गेलो ऑफिसवरून, नंतर शॉपिंग, भरपूर सारं मेमरी कार्ड, हे सर्व शॉपिंग अचानक करावं लागलं. तर श्री थँक्यू पहिले तर मला बोलवल्याबद्दल आणि सॉरी ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि सॉरी एवढ्या एन मोमेंटला सांगितलं आणि तरी देखील तुम्ही आलात, त्यासाठी थँक्यू. सो आत्ता खंबटकी घाट क्रॉस केल्यानंतर नाश्ता करायचा ठरलेला आहे आमचा. आणि आत्ता तुम्ही ड्रोन शॉट बघितले. बॅटरी माझी कमी होती ड्रोनची, तरी देखील कसाबसा उडवला ड्रोन. आणि आता इथे खंबटकी घाट संपल्यानंतरच नाश्त्याला थांबायचं आहे. सो त्यामुळे मी लीड करतो आहे, कारण त्यांना जे हॉटेल आहे मी म्हटलं पुढेच आहे, पण ते म्हटले नाही तू लीड कर. महाबळेश्वरला गेलो तेव्हा ह्याच हॉटेलला थांबलेलो. सो जुन्या आठवणी आठवल्या. आम्ही 3 जण होतो, मी आणि माझे 2 मित्र. तर खूप दिवसांनी आलो आहे परत इथे. हॉटेलची चॉईस बोललो. 10:30 वाजलेले आहेत. आमचा नाश्ता करून झालेला आहे. श्रीचे सॉक्स भिजलेले त्यामुळे श्री चेंज करतो आहे
आणि आता आमचा प्रयत्न आहे इथनं कोल्हापूर क्रॉस केल्यावर हॉल्ट घ्यायचा, कारण खूप लेट झालेलो आहे. कारण आमचं जे टार्गेट आहे ते अंदाज व्हायच्या आधी पोचावं रूमवर, कारण रस्ता माहीत नाही आहे त्यामुळे. तर आता बघू काय कसं होतं आहे. निघता 11ला 10 मिनटं आहेत, म्हणजे जवळपास 11 वाजता निघलो म्हटलं तरी चालेल. आणि आता आमचा प्लॅन सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरच्या पुढेच आम्ही हॉल्ट घेणार आहे. तर बघूया. ॲक्च्युली काय आहे, रस्त्याला ट्रॅफिक भरपूर आहे आणि त्यामुळे लेट होतं आहे. रस्ताही थोडा खराब आहे अलीबदी, तुम्हाला तर माहिती असेलच साताऱ्यापर्यंत रस्ता खराब आहे. सो श्री पुढे, श्रीच्या मागे श्रीचा भाऊ आहे आणि त्याच्या मागे मी, अशी आमची लाईनअप आहे. आणि आमचा प्लॅन आहे की 80-90नीच जायचं आहे. नो ओव्हर स्पीडिंग अँड जास्त स्लो पण नाही, नाही तर मग उशीर होईल संध्याकाळी. 113 किलोमीटर केलेले आहेत, 11 वाजलेत आत्ता. सो अजून साधारण 450-500 किलोमीटर करायचं आहे. आणि इथून कोल्हापूर आय थिंक 180च्या आसपास आहे. फ्यूल ब्रेकसाठी थांबलेले आहेत हे. मगाशी 9 लिटर भरलेलं, आत्ता 5 लिटर भरलं आहे आणि फ्यूल टँक फुल झाला माझा. टाकलं. कोल्हापूर 45 किलोमीटर, 12:30 वाजलेले आहेत. 206 किलोमीटर ट्रिप केल्यापासून 12:40 झालेले आहेत. ऑल ओके आतापर्यंत? हां, अजून करा. कोल्हापूर काहीतरी 43 किलोमीटर आहे. हां बरोबर. तर आता वाजलेत 1, तर 2पर्यंत आपण कोल्हापूर क्रॉस करू. ठीक आहे ना. 2 पर्यंत. वीस मिनिटाचा ब्रेक झाला इथे. जेवायला कुठे थांबायचं नाही, कारण जर भूक लागली तर विचार करूया. तर साधारण 4-4:30ला ब्रेक घेऊ. अजून 350 ते 370 किलोमीटरच्या आसपास राहिलेलं आहे आमची राईड. चे सीट तापलेत, त्यामुळं हा मगाने पाणी ओततोय सीटला, सो दॅट थोडं सीट गार होईल. इतकी गरमी आहे. सकाळी मी बोललो होते की देवा थोडंसं ऊन पडू दे, एवढी थंडी वाजत होती आणि आता एवढं ऊन पडतं की आम्ही करपायला लागलो. ॲक्च्युली आमचा 7 ते 8 दिवसाचा प्लॅन आहे. आजचा जो हॉल्ट असणार आहे तो गोकर्णात असणार आहे. त्यानंतर 2 किंवा 3 डेज गोकर्णात थांबणार आहे. आफ्टर दॅट वी विल बी गोईंग टू उडुपी. उडुपीत पण 1-2 दिवस हॉल्ट घेणार आहे. अँड फ्रॉम उडुपी रिटर्न बॅक टू होम, असा प्लॅन आहे. कर्नाटक बॉर्डर होती जी आम्ही क्रॉस केली आहे. 2:15 वाजले. हायवे सोडून आत्ता आम्ही गोकर्णाच्या दिशेला आहे. साधारण 100-125 किलोमीटर इथनं गोकर्ण आहे. तिथंच आमचा आजचा पहिला डेचा हॉल्ट आहे. रस्त्याची पार चाळण झालेली आहे. या रस्त्याला बघून मला अलिबागला जायचा जो रस्ता आहे त्याची आठवण आली. एकदम वर्स्ट रस्ता आहे. 550 किलोमीटर आत्तापर्यंत चालवली, बिलकुल दमलो नाही. पण हे 15 किलोमीटर गाडी चालवली ना, जाम दमलो आहे. अजून 25 किलोमीटर राहिलेले आहेत, कधी संपल असं झालेलं आहे. आणि हा जो रोड आहे अंधारात, इतका म्हणजे भीतीदायक रोड आहे, जाम हॉन्टेड रोड वाटतं आहे. त्यामुळे मी जास्त मागं पण राहत नाही, आमच्या ग्रुपबरोबरच चाललेलो आहे. कधी हा रोड संपल असं झालेलं आहे. बाप रे. फायनली हे 25 ते 30 किलोमीटरचा ऑफ रोडिंगचा पॅच क्रॉस करून आम्ही चौघे आमच्या हॉटेलवर सुखरूप पोहोचलो आहे. 9:30 वाजलेत. आम्ही
हॉटेलवर पोचलो आहे. बाईक्स इथं लागलेत. पहिले जेवून घेणार आहे आणि त्यानंतर बॅग आमच्या रूमवर घेऊन जाणार आहे. कसा वाटला रोड शेवटचे 25 किलोमीटर? अक्षरशः म्हणजे मी कधी एक सेकंड मोजत होतो अक्षरशः रस्त्याच्या खाली. आणि पिलियन तुम्हाला कसं वाटलं? वर्स्ट एक्सपिरियन्स. म्हणजे जी राईड स्मूथली चालू झालेली ती एकदम हार्डली संपली. आणि वाटलं होतं तुम्हाला मी शेवटपर्यंत येईल. गुड जॉब. बट दोघांनीही खूप मस्त प्रकारे राईड केली. म्हणजे मलाही माझी गॅरंटी नव्हती, कारण मी 700 किलोमीटर आजपर्यंत कधीच चालवलं नव्हतं आणि यांनी सुद्धा 700 किलोमीटर आजपर्यंत कधीच चालवलं नव्हतं. मी झोपलो नव्हतो. मला वाटलं झोप येईल 2-3 वाजता आणि मी कुठल्या तरी पंपाच्या बाजूला मस्त 2-3 तास झोपेल आणि मग पुढचं पुढे. तर माझ्या डोक्यात हे प्लॅन होता, पण झोपेचा पत्त्याच नाही. रोड मस्त होते, फक्त हे शेवटचे 100 किलोमीटर होते ना, ते असं वाटत होतं ना, एक मिनिट असं मी सारखा बघत होतो कधी संपल कधी संपल. 31 किलोमीटर होतं, आपण वैतागलो म्हणजे कधी संपत नाही. खरं मी पण खरं चालू कंटाळलो. मला एवढा कंटाळा मी हिला विचारायचं. कधी मी एकदम ॲक्युरेट टायमिंग सांगितलं ना तुला, एवढे किलोमीटर राहिले तेवढा वेळ बाकी आहे, एवढा वैतागलो. आणि थोडं हॉन्टेड वाटत होतं. मला ते थोडं तामणी घाट सारखा रोड वाटत होता. काय पॅच होते ना ते तसेच वाटत होते. काही पॅच होते आपले ते दर्यागत पण वाटत होतं काय. बट एंड ऑफ द डे काही आपण सगळे सुखरूप पोहोचलो इथे. ठीक आहे. आणि मस्त अशी राईड झाली. तर आपलं आपण नवीन टार्गेट सेट केलंय. अरे हात मिळव की हात. आपलं नवीन टार्गेट आपण सेट केलंय 700 किलोमीटर पर डे. इतका खमंग वास येतोय ना आणि भूक जाम लागलेली, पण खमंग वास आमच्या टेबलवर काही नाही आहे, बाजूच्या टेबलवर येतं आणि आम्ही फक्त आजूबाजूला बघतो कधी येईल. कारण दुपारी जेवलो पण नाही. दुपारी नाही, सकाळपासून. हां, सकाळपासून बरोबर. सकाळपासून ॲक्च्युली फक्त आपण ते ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर जेवलो पण नाही. 4-4:30ला वाटलं आम्ही थांबू आणि आता जाम भूक लागलेली आहे आणि हॉटेलवाला थोडा टाईम लावतो. किचनमधून प्रत्येक येणारी प्लेट ती आपल्यासाठी देते असं वाटतं. आता हे तर आमचं असंच चालू राहणार आहे. सो मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो. काही कारणास्तव मला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि 700 किलोमीटर वाटल्यानंतर आम्ही करू म्हणून, म्हणजे 2 दिवस झोप नाही घेता, पण फायनली गोवा आणि कर्नाटक.